गणपतीच्या आगमनाक थोडेच दीस उरल्या आणि आमकां सगळ्यांक आतुरताय आसा ती म्हटल्यार बाप्पाच्या आगमनाची। तर खंयची गणपतीची मुर्ती सांगपाची हेची आमकां सगळ्यांक एक्साइटमेंट आसता। तर आयज आमी येयल्या दिवचले ह्या तालुक्यातल्या गोपांत आशिल्ल्या मयेच्या ह्या गावात आणि ह्याच गावचे सुंदर असो सैमान नटिल्लो हो मयेचो लेक आणि नार्वेचे श्री देव सप्तकोटेश्वराचे देऊळ आणि ह्याच गावचे आमदार माननीय श्री प्रेमेन विष्णू शेट हांचे कडेन, कारण ते बऱ्यापैकी कलाकार आणि एक मूर्तिकार जावन आसा। तर चलात तर आमी तांकां मेळुया। नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्या पळोवप्यांक आमच्या द रियल टॉक विथ तृप्तीच्या 10व्या पॉडकास्ट एपिसोडात। तर आयज आमी येयल्या आमचे माननीय मयेचे आमदार माननीय श्री प्रेमेन विष्णू शेट हांचेगेर आणि ते आयज हांगा आपूण स्वता मूर्ती करता ते आमी पळयतात। सर, सगळ्यात पयली तुमचो खूप खूप येवकार आमच्या ह्या पॉडकास्टात। तर सर, तुमच्या ह्या कलेविषयी आमकां सांगात न्ही, म्हणजे तुम्ही गणपती करपाची कला जी आसा पळय ती केन्ना सुरू केली? आमचे तिसरे जनरेशन आमचे आजो ह्या कलेन आणि ही कला शिकपाचे अशें शिकपाक लागून आमी खास करून अशें ट्रेनिंग प्रशिक्षण अशें घेतलें ना, पण घरान जे मूर्तीकार कलेचें काम चालू आसता तेजे वचून पळोवन आनी आमकां थोडेशें आमचें मार्गदर्शन आई वडिलांनी जें दिलां कशें करपाचें त्या वचून आमी हें शिकलें। हय, जे तुम्ही आता गणपती करता न्ही ती तुम्ही माती जी वापरता न्ही ती खंयची खंयच्या चिकट माती आता ही माती चिकट मातीचो अवेलेबिलिटी जी आसता ही काही ठिकाणाचेरच आसता, ते शेतांसून काडची पडटा आणि आमकां दिवचले ह्या भागान ह्या शेतांनी ही माती मेळटा। तशें वारखड आसा, पेडण्या हरवळे आसा, निरंजन ह्या भागांनी ही माती मेळटा। सहसा ती माती अवेलेबिलिटी खूब कमी आसता। आणि एक गणपती जर आम्ही नॉर्मल घरा कडेन वापरता न्ही तो गणपती करत जाल्यार साधारण कितले दीस लागता करपाक? आता हो 4 फुटाचो गणपती जर करतलो जाल्यार तेका पयलीं साच्यान तेका प्रेस करून तो काडटलो। तेजे हे भाग आसता जो हे जॉयन करचे मोल्डान डायरेक्ट येयना। तशेंच जे मुकुट आहा तकली जी आसा ते हाच्यातून वेगळे आसता, हे सगळे भाग हे जोडचे पडटा। काडल्या नंतर हे जोडपाक आनी तेका फिनिशिंग करपाक हे करपाक एका मूर्ती फक्त एक 1.5 दिसाचो तरी टायम वयता। ही 4 फुटाची आणि समज ल्हान करपाक जाय जाल्यार रोखडेच जाता। आणि मागीर केन्ना पर्यंत ती मागीर रंगयतात तुमी? नॅचरल ड्रॉइंग करचें पडटा। तेका कितें काडलो काय एक 1.5-2 म्हयने तरी सुकोवन दवरचो पडटा। मातीचो वर्साण जी आहा ती कंप्लीट ड्राय जाल्या शिवाय पेंटिंग करप नासता आणि हे 2 म्हयने जाल्या नंतर मागीर तेका पेंटिंग करपाक जाय। आणि तेजे पेंटिंग करता आसतना तेजो रंग आकार बीन ते कशे करता तुम्ही, म्हटल्यार परफेक्ट जावं? ही मूर्ती आता हे जाल्ली आसा, तयार जाल्ली आसा, होय, परंतु ती सुकोवंक ना। होय, सुकपाक आता वेळ घेतलो। सुकल्या नंतर पयलीं हेजे पूर्णपणे तेका पॉलिश करतले, पयलीं पेंट मारतात रेडी करपाक, पेंट मारपाक रेडी करतात ते पयलीं पॉलिश करतात। ते बारीक सारीक सगळे गोष्टी केल्या नंतर मागीर पयलीं प्रायमर मारतात, पूर्ण आंगाक तेच्या आंगासून पर्यंत व्हायट पेंट मारतात आणि जे आंग तेजें उक्तें दिसता, मुक्त दिसता, पावला दिसता, हात दिसता, तेका बॉडी कलर मारतात। बॉडी कलर मारल्या उपरांत तेका शेडिंग दिता। त्या जाग्यार आमचे कट्स आसता, जे कट्स आसता तेका शेडिंग वेगळी आसता। ती शेडिंग दिल्या नंतर मागीर तेजे वस्त्र आसा ते वस्त्र वेगवेगळ्या रंगांनी भरप आसता। शाल आसा, पुडवे आसा, मागीर गादी आसा, हे सगळे वेगवेगळ्या रंगान ते भरल्या नंतर तेका आता आर्टिस्टीक आनी स्प्रे पेंटिंगान थोडे उठाव काम करता
आणि ते केल्यानंतर मागीर शेवटी दोळे काढप म्हणजे दोळे उगडपाचे जे काय लास्ट लास्ट दवरता. मागीर जाल्यार शायनिंग मोठे करूंक जाय म्हणजे लेकर इमल्शन स्प्रे करता आणि त्याच्या नंतर मागीर फायनली गोल्ड म्हणजे तेजे दागिने आसा ते दागिने किंवा श्वासनाचे भाग आसा ते सगळे गोल्ड घालून त्याचा मागीर फिनिश करता. अशा पद्दतीचो हय. आणि आता आम्ही पळयता की मार्केटान चडशे प्लास्टर ऑफ पॅरिस बी तसले वापरता. तर म्हणजे हे जे आमचे नॅचरल जे इको फ्रेंडली गणपती आसा तेजेर तुमचे कितें राय आसा म्हणजे ते प्लास्टर ऑफ पॅरिस येयल्या ते मार्केटान? शास्त्रोक्त पद्दतीन आमी पळयलें जाल्यार चतुर्थीक जी पुजा जाता गणपतीची ती चिकट माती किंवा मातये पासून तयार केलेल्या मूर्तीचीच पुजा जावपाक जाय असे सिद्धांत आसा, शास्त्र आसा. आयज जे हे वापरता प्लास्टर ऑफ पॅरिस जे वापरतात ते पासून मूर्ती तयार करतात लोक आणि मार्केटान ते घेताय बी लोक, पण ते शास्त्रोक्त पुजा तेजी बरोबर जायना हे लोकांक पयलीं समजोंक जाय. आणि जे पूजा करता आसतना आमी अशी पुजा आणि चतुर्थीची पुजा ही वेगळी आसा हे तांच्या लोकांनी समजून घेवपाक जाय. समजले जाल्यार ते प्लास्टर ऑफ पॅरिसाक लोक वयचे बी. दुसरो भाग कसा प्लास्टर ऑफ पॅरिस हे मरायन पोल्युटेड म्हणजे उदकाक तेजी हानी जाता. केमिकल ते कॅल्शियम कार्बोनेट हे प्लास्टर ऑफ पॅरिस कॅल्शियम कार्बोनेट हे हानिकारक उदक पॉल्यूट जाता तितून जीव जंतू जे उदकान आसता तेंका हानी जाता म्हणून हेजेर बॅनूय आहा. लोकांक जरी हेजेर बंदी जरी घातली तरी लोक आयज वापरतात. पण तांकां अशें दिसपाक जाय की आपली एक जबाबदारी आहा की आपूण पुजा करपाक जो मुर्ती हाडटा ती मुर्ते पासून मरायन उदकाचें पोल्युशन जावंक जायना ही एक जबाबदारी. निसर्ग आपूण टिकोवन दवरपाक जाय ही जबाबदारी जर प्रत्येकान जर चिंतले जाल्यार कोण प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मुर्त्यो पुजचो ना. अशी आपली सामाजीक जबाबदारी तेजी म्हणून हे करूंक जाय. न्यायालयान बंदी आसा पण तिजो काटेकोरपणे तेजें पालन जायना म्हणून हांगासर गोंयान सुद्दां भायल्या राज्यांसून मुर्त्यो येता आनी विक्री जाता. हय, खूप बरी गजाल सर. तर एज अ पॉलिटिशियन सर तुम्ही तुमची कला सुद्धा मॅनेज करता कशें म्हटल्यार कसो वेळ गावता तुमकां दोन्ही गजाली म्हणजे आतां हालींच आमी पळयला न्ही असेंब्ली चलताली सो ते कशें मॅनेज केले तुमी? वेळ खूप कमी मेळटा पण आमकां कशें आमी घरान आमच्या ते झाले तशें मूर्त्यो तयार करता दर वर्षी सगळे मातयेच्या आनी हे करून घेवपाक लागून आमचे सगळे फॅमिली आमचे भाव आमकां जाय ते कारागीर आमकां आयात करचे पडटा घेवचे पडटा काम करपाक आनी ते कारागिराचे हेल्प आनी आमच्या फॅमिलीच्या सगळ्या मेंबरांचे हेल्प घेवन आमी ती टार्गेट कंप्लीट करता जशें जशें रिक्वायरमेंट आसता. म्हणजे या गावान आता मयेच्या गावान अशे कितले अशे रिक्वायरमेंट असता म्हणजे आमच्या वाड्यार पूर्ण तो कुंभार वाडा म्हणून आसा सगळे कलाकारच आसता कलाकारच आनी आमच्या वाड्यार 10 ते 11 हजार मूर्ती तयार जाता 10 ते 11 हजार मूर्ती तयार जाता आनी ते संबंध गोंयभर तो विकले वयता. हांगासरूच आमच्या वाड्यार थोडेशे म्हणजे 5,000 मूर्ती हांगासरूच आसता आणि बाकीच्या ओपन मार्केटान म्हणजे म्हापसा पणजे फोंड्या वेगवेगळ्या जाग्याचेर सेल करपाक वता आणि थंयसून मागीर जास्तीत जास्त प्रमाणात जो गोंयान आता मूर्ती ज्यो पुजल्यो वयता त्यो मयेच्योच आसता. मय हो एक मोठो गांव आहा ज्या जाग्यार आमच्या मूर्तींचें उत्पादन चड जाता. सर आमचे जे पळोवपी व्ह्युअर्स आनी ते चडशे युथ्स आसा सो तांकां तुमी कितें अशे कलाकार जे आसा तांकां कितें अशे मेसेज दिवपाक सोदता? आता ह्या क्षेत्रान कोणाक जेका रुची आसा आवड जी आसा ते भुरगे मागीर ते खंयच्याय समाजाचे आसूं ते ह्या कलेक एडॉप्ट करूंक शकता. आता आमचे फायन आर्ट्स करणारे भुरगे आसतले तांकां ह्या कलेची आवड आसता. काही भुरगे सुद्दां आमच्या ह्या दिसांनी हांगासर काम करपाकूय येता आपली आवड म्हणून आनी आपलो एक तो एक हे आमचे कॉलेजीनसूनय तांकां हे दिल्लें आसता इंस्ट्रक्शन तुमी वचा आनी ते एडॉप्ट करा म्हणून.
तसे भुरगे असतात ते जर आपली कला वाढवली त्यांच्या एक बिझनेस म्हणून तो त्यांनी अडॉप्ट करू शकतो. कलाकार म्हणून त्यांनी मूर्ती तयार केली, पेंट केली. गणेश मूर्ती जशी म्हणा म्हणजे गोंयांत सगळ्या देवींच्या मूर्ती जातात. आता गणपती विसर्जन झाले परत दुर्गा पूजन सरस्वती पूजन असतं, ते सगळे मूर्ती तयार करू शकतात. किंवा एखादा माती कलाकार जो असा त्याने बऱ्याच पोर्ट्रेट तयार करतात, वेगवेगळ्या तऱ्हेचे पुतळे तयार करू शकतात. त्या पुतळ्या जर तयार झाले जाल्यार मातयेचो मूर्ती तयार करू शकतात. त्याने पुढे कास्टिंग करपाक जाता, म्हणजे तो शिमेटाचो पुतळो जाऊ शकता, तो पुढे मेटलाचो जाऊ शकता. अशा तरेन त्याची आपले कला डेव्हलप करू शकतात. ताका जाका इंटरेस्ट आसा तो पुढे कलाकार जाऊ शकता. तर सर तुम्ही आज आमकां तुमचो वेळ दिलो, तुम्ही बिझी आसा तरी आसतना आमकां तुमचो थोडो वेळ दिलो आणि तुम्ही गणपतीची इतली माहिती दिली, ताका लागून आमच्या सगळ्या टीमी कडल्यान तुमचे देव बरें करूं म्हणटा आणि नमस्कार. आणि तुमचो सगळो स्टाफ ह्या कामान आमकांय बी थोडी आमची माहिती जगप्रसिद्ध जावं शकता आणि ह्या उद्देशान तुम्ही आमकां तो मान दिलो त्या बद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. देव बरें करूं सर.